रुटे दगाफटका कोणी केला? गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना, तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे। आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात, माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात। उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे। उद्धव ठाकरे, मी बोलतोय, उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून। आणि हे महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे होते शिर्डीमध्ये, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। शरद पवार साहेबांनी अख्खी हयात राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे। दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांच्या कार्याबद्दल दिला। त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलंय का? हा त्याने खुलासा करावा। कोणीतरी बाहेरचे लोक येतात, त्या असतील आज पदावर असतील, ते कोणी गृहमंत्री असेल, कोणी केंद्रीय मंत्री असतील, पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्र घडवलाय त्याच्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे। तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता, टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही, जी भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलाद टाळ्या वाजवते हा, ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताठ मानेने उभं केलेलं आहे। लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला। सर, परळी पुन्हा एकदा आणखी एक सरपंच नाही बघा, हे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत, तोपर्यंत हे चालूच राहील। आज काही पोराटोरांना त्यांनी मोका लावला, बघा त्यांचे चेहरे, ही प्यादी आहेत लहान, हे भाडोत्री पोर आहेत, मुख्य आरोपी मोकाट आहे, त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे, तो सुटेल आता। त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत। खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं हे अमित शहाना सांगू इच्छितो, तुम्ही गृहमंत्री आहात, आला होतात ना, तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही? हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं हीच या राज्याची गद्दारी आणि बेईमानी। सर, सक्षम महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं छगन भुजबळ। ठीक आहे, त्यांचा सरकारचा प्रश्न आतापर्यंत घेतलेला। आप बोलिए। मुंबई महापालिकेच्या शेवटचा सामना संपादकीय के जरिए आज कांग्रेस को आईना दिखा है, साथ ही में आपने कहा है कि संयोजक भी बनना चाहिए ताकि यूनिटी बनी रहे। देखिए, सामना में जो बात आई है संपादकीय में, मैं मानता हूँ ये सिर्फ शिवसेना की या माननीय उद्धव ठाकरे साहब की बात नहीं है, ये मन की बात नहीं है। हमारे जो साथी है सब, जो हम एक दूसरे के साथ डायलॉग करते हो, ये उनके मन की भावना है कि इंडिया ब्लॉक, जो इंडिया आघाड़ी जो है, इंडिया गठबंधन जो है, वो और मजबूत होना चाहिए। देश के सामने जो संकट है, समस्या है, सबसे बड़ी समस्या मोदी और शाह है, उनकी तानाशाही है, संविधान के ऊपर जो हमले हो रहे हैं, ये सबसे बड़ा संकट है। उनके खिलाफ अगर हमको लड़ना है तो इंडिया ब्लॉक और मजबूती से काम करने की जरूरत है, ये हमारी भूमिका है।